एक गोष्ट माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अभिमान हा चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करेल याचा देखील पत्ता लागणार नाही. पण नक्कीच बाळू मामांच्या स्मरणामध्ये अभिमानांचे मरण आहे, म्हणून आपण मामांचे स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने प्रत्येकजण राहूया. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करायचे असतील आणि तुम्हाला खरोखर गुरुमाऊलींनी सांगितलेले प्रत्येक संदेश आवडत असतील तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि हा संदेश प्रत्येकाकडे जरूर शेअर करा. नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नसते. उगीच वरवर नामस्मरण कोणी करू नये. ते हट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे. म्हणजे लक्षात घ्या, यातच आपले खरे हित प्रत्यक्ष लपलेले आहे. हे देखील आपल्याला समजायचं आहे. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा तुम्ही श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणे फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नसते तो मनुष्य खरा अज्ञानी. जो गोरगरीब भोळे भाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते आणि ते मोठ्या विद्वानांनाही प्रत्यक्ष साधत नसतात, हेच खरे. प्रेमळ भक्तांनो, मामा करते आहेत ही भावना प्रत्येकाने होणे हे वासनेचे मरण आहे. आपण काहीतरी हेतू ठेवून चांगले कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी मामांच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फळाविषयी सुख आणि दुःख राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्या जीवनातील कर्ते हे गुरुमाऊली आहेत. जे होईल ते मामांच्या इच्छेने होईल. आपले तर फक्त एकच हेतू असले पाहिजे, चांगले कर्म करणे आणि नेहमी भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करणे. हेच आपण प्रत्येकाचा हेतू असला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, संतांनी लिहिलेली ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे असते. आपले मुलगे चांगले वागलीत अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहिल बरं का. तशी ज्याला प्रत्यक्ष खात्री नसते तो नाईलाज नक्की मृत्यूपत्र लिहित असतो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नसतात, तर आपल्यासारख्या जड जीवनांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती. म्हणून त्यांनी चांगले ग्रंथ आपल्यासाठी लिहिले. पोथी, पुराणे किंवा सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट प्रकारे संबंध असतो. अखेर नामाशिवाय गत्यंतर नसते. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच समजत असतो. ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून काही जमेल किंवा नाही जमले तरी देखील चालेल, परंतु तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने बाळू मामांचे नाम घ्या. निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा. नक्कीच तुमच्यासाठी ही सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्या सर्व गोष्टी तुला नक्कीच मिळून जातील, पण तुला संयम मात्र नक्कीच ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने नक्कीच पृथ्वीचा अणूने आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीचे खरे प्रेम मात्र आकाशावर, पण देवयोगाने लग्न होते सूर्याबरोबर. आकाश रडते ते पावसाच्या रूपाने, त्याची मिठी मेघांच्या व धुक्याच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचे मिलन सांज सकाळी होते, त्यावेळी आकाश मात्र तळमळते आणि सकाळी दहीवरचे प्रत्यक्ष अश्रू गाळते. नक्की पोशातले उगवते तांबडे लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना मात्र झाडांवर कुदांची ती पांढरी शुभ्र फुले मात्र दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून आपल्या सुगंधाचा श्वास प्रत्यक्ष रोखून निष्फळपणे उभी असलेली पाहिली की नक्कीच खरोखर वरचे रूपक सार्थ झालेले वाटते. आणि म्हणूनच नक्की पोशातला सूर्योदय पाहणे फार प्रत्यक्ष आवडत असेल तुम्हाला तर नक्कीच होय मला आवडते असं कमेंटमध्ये टाईप करा. दुःख ना आनंदही अन अंध ना आरंभही, नाव आहे चाललेली काळी अनु आजी. मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा, मी नव्हे की बिंब माझे मी न माझा आरसा, एकला मी नाही जैसा, नाही मी दुना, मी नव्हे स्वामीही माझा मी न माझा पाहुणा,
प्रश्न की उद्वार नाही, अधिक नाही व उना, जीवनाला प्रत्यक्ष येळ नाही, पेल तैसा मद्य ना, याद नाही साध नाही, ना प्रत्यक्ष सुखी वा सोबती, नाद आहे या घड्याला, नन घड्याच्या भोवती, नक्की सांधे छाया आणि काया, जोडूनी प्रत्यक्ष यांचा दुवा, नाव आहे चाललेली दूरची हाले हवा. नक्कीच लक्षात घ्या, आयुष्यात तुम्हाला जर कोणी म्हटले की तू परमेश्वरांचे नाम घेतो खरे, पण परमेश्वरांचे नाम घेतल्यानंतर तरी देखील तुझ्या जीवनामध्ये दुःख कसं आहेत, तर तुम्ही अशा स्थितीत कोणत्याच व्यक्तीला काही उत्तर देऊ नका. कारण लक्षात घ्या, स्वतः भगवंतांनी सांगितले आहेत, तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. मृत्यू माणसाचा ठराविक वेळेवर होतो, जन्म देखील माणसाचा ठराविक वेळेवर होतो. म्हणून प्रत्येक माणसाची एक ठराविक वेळ भगवंतांनी लिहून ठेवलेली आहे. म्हणून तुम्ही कोणाला कधी सांगत बसू नका. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्ही सध्या फक्त आणि फक्त प्रयत्न करा. येणारी वेळ तुम्हाला स्वतः सिद्ध करून टाकेल. एवढंच काय, जे तुम्हाला म्हणत होते की तुम्ही काही करू शकणार नाही, खरोखर तीच व्यक्ती प्रत्यक्ष तुमचे गुणगान दुसऱ्याला सांगत येईल. एवढं मात्र वेळ प्रत्यक्ष करून टाकत असते. फक्त ठेवा लागतो संयम. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही माणुसकी तोडून नक्कीच प्रत्येक वेळी वाईट कर्म करत असाल, ते कशासाठी, तर पैशासाठी, धनासाठी, तर त्याचे भोग तुम्हाला तर भोगावेच लागतील. पण तुम्हाला ते भोग पुढच्या जन्मी देखील भोगावे लागतात. म्हणून लक्षात घ्या, पैसे आज ना उद्या तुम्हाला कमवता येतील, पण तुम्ही वाईट कर्म कधी करू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात जेव्हाही तुमच्या मनात आठवणी गर्दी करत असतात, तेव्हा हसत मुखाने तुम्ही त्यांना म्हणा, उंची नक्की मखमली आसन देऊन प्रेमानं बसा म्हणावं. म्हणजे लक्षात घ्या, स्थानापत्र झाल्या की हळूच विचारावं काय घेणार, त्याही बेड्या मिश्किल. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्यक्ष निष्पाप नक्की बालक मनाचा आव आणून विचारतील काय देणार, मोकळेपणानं उत्तर द्यावं. मागाल ते तुमचं. मग एकच हळू म्हणेल डोळे द्या, पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे. दुसरी म्हणेल प्रत्यक्ष हात द्या, न धरता आम्हाला पकडून ठेवणारे. तिसरे म्हणेल शब्द द्या, इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे. पण कोणाला काहीच तुम्ही देऊ नका. शब्द तर प्रत्यक्ष मुळीच देऊ नका. नक्की चौथी पाचवी सगळ्यात होतील पुढं, पण नक्की प्रत्यक्ष मध भरल्या गळ्यानं नुसतंच हू म्हणावं. डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना प्रत्यक्ष कुरावळीत मनाच्या तळमळात झोपून टाकावं. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी एक गोष्ट मात्र करा, प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. आपण जर भगवंतांच्या नामात असेल तर भगवंत आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता प्रत्यक्ष आपल्यावर ठेवणार नाहीत. या गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, तुम्हाला हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच प्राप्त होत. तुम्ही लोकांना त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात की स्वतःची चूक तर दिसत नसते, उलट ते तुम्हाला चुकीचे ठरवत असतात. म्हणून तुम्ही कधी कोणाला त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न जर कराल तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच प्रत्यक्ष अडकून जाल. हे मात्र नक्कीच खरं आणि सत्य आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्तांनो, ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. फक्त तुम्ही संयम ठेवा चांगली वेळ येण्याची. कारण जेव्हा माणसाची चांगली वेळ येते तेव्हा माणूस मात्र भगवंतांना नक्कीच विसरून जातो. पण प्रत्यक्ष जो चांगल्या वेळी देखील भगवंतांना विसरत नसतो, त्याच्याच खरं पाठीशी भगवंत कायम असतात. या गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत, कारण याच गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात. प्रेमळ भक्ता, कुणासाठी तू कधी काय केले हे तू विसरला असशील तरी चालेल, पण कोणी तुझ्यासाठी कधी काय केले हे तुला कधी विसरला नाही पाहिजे.
जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. फक्त आपल्या मनामध्ये निस्वार्थ भावना आणि साफ नीती पाहिजे. मग आपल्याला कोणाचीही प्रत्यक्ष मदत करता येईल. आठवड्याचे 7 दिवस आणि 7 मोती. पहिला आरसा खोटे बोलू देत नसतो. दुसरे ज्ञान आपल्याला घाबरू देत नाही. आणि तिसरे अध्यात्म मोहपाशामध्ये अडकवत नसते. चौथे सत्य कमकुत होऊ देत नसते. पाचवे प्रेम दोष करू देणार नाही. सहावे विश्वास दुखी होऊ देणार नाही. आणि सातवे कर्म जीवनात अपयशी कधी होऊ देणार नाही. हेच आठवड्याचे 7 दिवस आणि 7 मोती आहेत. तुम्ही यांना लक्षात ठेवा. माणूस किती आपला आणि किती आतला हे वेळ आल्यावर समजून जाते. हे मात्र अगदी खरं आणि अगदी सत्य आहे. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचे आहे, माणसाला ज्या गोष्टी खरोखर प्राप्त करायच्या आहेत त्या गोष्टी माणसानं ठरवून घ्यावं की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत आणि कोणकोणत्या नाही. लक्षात ठेवा, समोर अंधार जरी असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश 101% असतो. म्हणून तुम्हाला समोर अंधार दिसला तर तुम्ही चालणं थांबवू नका. कारण धुक्याने आपल्याला एक चांगली गोष्ट शिकवलेली आहे. ती गोष्ट तुम्ही शांत मनाने ऐका. पुढे जर धोका असेल तर नक्कीच आपण प्रत्यक्ष चालणं कधी थांबवत नसतो. पुढे नक्की थोडे थोडे का पावलं आपण चालत असतो. आणि चालत असतानाच आपल्याला खरोखर पुढली वाट दिसत असते. त्याच पद्धतीने आयुष्यात कितीही जास्त संकटे आली तरी प्रेमळ भक्ता चालणं कधी थांबवू नको. हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे, वंदन करूनी त्याला पूजा करा त्यांची मनोभावे. नक्की हे गुरुमाऊली आहेत प्रेमळ. ते भक्तांच्या नवसाला नेहमी पावे. धाडसी आणि आत्मविश्वास असलेले लोक कधीच नशिबावर अवलंबून राहत नसतात. नशीब म्हणजे काय असते? नशीब म्हणजे कर्म असतात. तुम्ही जर आता चांगले कर्म कराल तर तुमचे नशीब चांगले घडेल. आणि जर तुम्ही वाईट कर्म कराल तर तुमचे नशीब वाईट घडेल. यालाच नशीब म्हणतात. भगवंतांकडे एकदा दृष्टी जरी लागली की बाकीच्या मोहाचा त्याग आपोआप आपल्याला करता येतो. हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. मित्रांनो, आपल्या लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या इच्छा आकांक्षांची वेळ गगनाला भिडू दे. तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे प्रत्यक्ष घडू दे. हीच आम्ही मामांच्या चरणी प्रार्थना करतो. चालूच असतं निसर्गचक्र. सूर्योदयानंतर होतो सूर्यास्त. सुखी होतो जो ज्याला, नक्की तो ज्याला लाभतो बाळू मामांचा वर्धस्त. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला खरोखर मामांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर तुम्ही त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. चांगल्या मित्रांची साथ मिळायला भाग्य कधी लागतं आणि नक्की ती कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मन शुद्ध आपलं हसावं लागतं. केवळ ईश्वरच जगाचा मार्गदर्शक आणि गुरु आहे. या गोष्टी तुम्ही नेहमी मनाला सांगा. नक्की माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असावं बरं का. कारण स्वच्छ पाणी कोणाला आज बांधत नाही, उलट सर्वांना ते आनंदी ठेवत असतं. हे देखील खरे. चांदणे हसू लागले, चंद्र लाजत होता, मनसोक्त आनंद या कालोखात होता. हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक वेळी जर या जगात परिपूर्णता अशक्य आहे, पण तितक्या शोध प्रवासात उत्कृष्टता मात्र सापडत असते. हे देखील खरे. गुरु कधीही करावे लागत नसते, ते जन्मोजन्मी आपल्यासोबत असतात. फक्त आपल्यातला शिष्य जागा होणं मात्र गरजेचं असतं. हे देखील तितकंच खरे. मित्रांनो, कर्तव्य म्हणजे काय? धर्म आणि प्रेम. देव आहे, सेवा ही पूजा आणि सत्य हीच खरी भक्ती नक्कीच आहे. मित्रांनो, प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही मनात कधीच काही ठेवू नका, नाहीतर डोक्यावर तुमच्या परिणाम होऊन जातो. मनामध्ये काही जरी तुम्ही प्रत्यक्ष ठेवला तर कधीच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. हे मात्र अटळ आणि खरं सत्य. शून्यालाही देता येते किंमत. फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहा. हेच तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, सर्व दिवस तुमचे शुभ आहेत. फक्त तुमचं मन निर्मळ ठेवा. जर तुमचं मन तुम्ही निर्मळ ठेवाल तर तुम्हाला सर्व गोष्टी आणि सर्व दिवस
नक्कीच चांगले जातील. अंतर वाढलं की ओढ वाढत असते. विरह वाढला की भेटीची गोडी वाढते. आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं प्रत्यक्ष असतं बरं का. कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं मात्र शक्य नसतं. हेच तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणे म्हणजे खरे सुख असते. दुसऱ्याच्या सल्ल्याने मार्ग सापडत असतात. ध्येय तर स्वतःच्या कष्टाने गाठावे लागते. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला खरोखर ध्येय प्राप्त करायचं असेल तर तुम्ही स्वतः प्रत्येक रस्त्यावर चला, ते म्हणजे ध्येयाच्या. मग नक्कीच तुम्हाला ध्येय सापडून जाईल आणि मिळून देखील नक्की जाईल. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे, नक्कीच प्रत्यक्ष बाळू मामा म्हणजे जीवनाचा आधार. मामा आहेत यशाचा सूत्रधार. नक्कीच बाळू मामांचे भक्त असतात सदैव खंबीर. ते कधीच मानत नाहीत हार. हेच तितक्या पद्धतीने सत्य आहे. वेळ स्वतःला घडवण्यात खर्च कर, म्हणजे इतरांचे दोष पाहायला तुला वेळ कधी मिळणार नाही. हे देखील खरे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे आत्ता भगवंतांनी वेळ दिलेली असेल तर तुमचा प्रत्येक वेळ आणि प्रत्येक तुमचा क्षण हे दुसऱ्यांना प्रत्यक्ष घडवण्यात आणि स्वतःला देखील घडवण्यात तुम्ही नक्कीच घालवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. लोकांकडे लक्ष देणे म्हणजे चुकीचे आहे, म्हणून तुम्ही कधीच लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही नेहमी मामांचे उपदेश हेच शाश्वत सत्य नक्कीच आहेत. त्यांच्या चरणामध्येच मोक्ष सामावलेला आहे. ते कळण्यासाठी तुम्ही त्यांचे रोज संदेश ऐका. नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल. नक्कीच भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.